बीडमध्ये स्मशानभूमी शुभमंगल लक्ष्मण गायकवाड यांनी मुलीचं लग्न लावलं स्मशानभूमीत। जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली म्हणून नेत्याच्या कार्यकर्त्यांनी उधळले पैसे। सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रताप। विश्वास वाटत नाही ना, मागचे 1500 बी दिले नाही, त्यांनी घोषणाच केली, त्यामुळे त्याच्यावर विश्वासच बसना शेतकऱ्याचा सगळ्या। दुष्काळग्रस्तांना केंद्राकडून 3100 कोटी रुपये मदत जाहीर, पण जाहीर झालेली मदत ही आमच्यापर्यंत पोहोचणार का, शेतकऱ्यांचा सवाल। परभणी जिल्ह्यातल्या पाथरीमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ। गर्भवती महिलेवर केला सामूहिक बलात्कार, तर 5 तासामध्ये आरोपी गजाआड। नुकसान भरपाई नाही दिली म्हणून शेतकऱ्यांना सरकारी फर्निचर केलं जप्त। लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातल्या खुर्च्या आणि कूलर नेलं घरी। अमरावती जिल्ह्यात रहाटगाव आणि नवसारी परिसरात वसतिगृहासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष। 3 वर्षांपूर्वी जमीन मिळूनही इमारतीचं काम अजूनही सुरू नाही। आणि गडचिरोलीतल्या अर्डी गावामध्ये भरली बोनालू जत्रा। जोपासली तब्बल 200 वर्ष जुनी परंपरा। नमस्कार, मी सुप्रिया नरखेडकर। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि सर्वात पहिली आणि महत्त्वाची बातमी बीडवरून आपल्याकडे येते ती म्हणजे बीडमध्ये एका स्मशानभूमीमध्ये एक लग्न पार पडलेलं आहे। खरं तर तुमच्यापैकी अनेक जणांच्या भुवया ह्या उंचावतील ही बातमी ऐकल्यानंतर। मात्र एक आदर्श असं लग्न या बीडमध्ये पार पडलंय। आपण पाहूयात ही बातमी सविस्तरपणे। मोठमोठाले हॉल्स, लॉन्समधली भव्य दिव्य लग्न, यातल्या जेवणावळींवर होणारा प्रचंड खर्च आणि चुकीच्या प्रथा, परंपरा याबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो, बोलत असतो। मात्र या सगळ्यांना आता एक सणसणीत चपराक देणारा लग्न सोहळा बीडमध्ये पार पडलाय। लक्ष्मण गायकवाड यांच्या मुलीचं लग्न झालंय स्मशानभूमीमध्ये। एकीकडे चिता जळतीये तर दुसरीकडे मंगलाष्टकं म्हटली जातायत असं वातावरण होतं रेणुकाच्या लग्नातलं। स्मशानभूमीमध्ये रक्षक म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मण गायकवाड यांची मुलगी रेणुका हिचं लग्न गंगारामशी या स्मशानभूमीत झालंय आणि तेही कुटुंबियांच्या साक्षीनं, तेही धूमधडाक्यामध्ये। रेणुका याच स्मशानभूमीमध्ये लहानाची मोठी झाली आहे। साहजिकच इथं लग्न लावल्यानंतर तिच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। मुळात स्मशानभूमी हा आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असल्याचं तिचे वडील सांगतात, त्यामुळे आम्ही त्याला अशुभ मानतच नाही असं नवरदेवानंही म्हटलंय। तर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अनेक प्रथा परंपरांना सणसणीत चपराक म्हणजे हे लग्न आहे असं सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलंय। आपण पाहू शकतोय की बीडमधून आलेली ही एक महत्त्वाची बातमी आहे। खरं तर या लग्नाला आपण एक आदर्श लग्न असं म्हणू शकतो, कारण अनेक अशा प्रथा असतात, अनेक असे परंपरा असतात ज्या चुकीच्या असतात आणि आपण त्या सतत पाळत असतो। मात्र या सर्व प्रथा परंपरांना एक चपराक लावणारी खरं तर ही जी बातमी आहे ती आता आपण पाहतोय ती म्हणजे बीडमध्ये एका स्मशानभूमीमध्ये एका नवदाम्पत्याचं लग्न झालेलं आहे आणि हा लग्न सोहळा अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडला। इथे सर्व गावकरी जमलेले होते। खरं तर आपण अशा सगळ्या प्रथा पाळतो, खरं तर स्मशानभूमीमध्ये जायचं नसतं, अशुभ मानलं जातं, अशा या सगळ्या गोष्टी मानल्या जातात। मात्र इथे एका नवीन संसाराची सुरुवात करण्यात आलेली आहे। एक शुभ कार्य जे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं असं शुभ कार्य मानलं जातं। एका नवीन आयुष्याची खरं तर एका मुलामुलीच्या आयुष्यामध्ये ही नवीन सुरुवात असते आणि तीच नवीन सुरुवात या जोडप्यानं या स्मशानभूमीमधून केलेली आहे। आणि लक्ष्मण गायकवाड यांची जी मुलगी आहे ती लहानपणापासून या स्मशानभूमीमध्येच वाढलेली आहे। इथेच हे सगळं कुटुंब राहतं आणि लहानपणापासून तिने ह्याच वातावरणामध्ये ती लहानाची मोठी झालेली आहे। त्यामुळे लक्ष्मण गायकवाड यांच्यासाठी स्मशानभूमी ही एक आपल्या आयुष्यासाठीचा एक अविभाज्य घटक असल्याचं ते सांगतायत। त्याबरोबरीने आपण आता पाहू शकतो की कोणाचाही विरोध नाहीये, प्रत्येक जण इथे आनंदाने या सगळ्या लग्न समारंभामध्ये सहभागी झालेले आहेत आणि छान त्यांना शुभेच्छा देताना आपण पाहू शकतोय, आशीर्वाद देताना आपण पाहू शकतोय। खरं तर कुठेही या गोष्टीला विरोध करण्यात आलेला नाहीये। तर अंधश्रद्धा निर्मूलन संस्था ज्या पद्धतीने काम करते, कुठेतरी त्या गोष्टीला देखील हे साजेसं असं आपण हे लग्न म्हणू शकतो, कारण हे ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या पाळण्याच्या पलीकडे जाऊन, कुठेतरी अशुभ ह्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन हे लग्न झालेलं आहे।
आई वडील आमचे पूर्वीपासून मसनातच राहत गेले, गाव जरी फिरले तर मसनातच राहत गेले. लहानच्या मोठ्या आम्ही मसनातच झालेलो आहोत. मग त्यानंतर पण आमचं लग्न बी स्मशानातच झालेलं आहे आमचं माझं. तर त्यानंतर आता ही पिढी जी प्रथाच आहे. जीवनशैली स्मशानात असल्यामुळं आमचा जन्मही स्मशानात झाला. आमचे सर्व कार्य आणि विधी सगळे स्मशानात होतात. आमचं मंगल कार्य पण ह्याच ठिकाणी आणि शेवट पण आमचा ह्याच ठिकाणी. आनंद असा की समाजाला स्मशान म्हणजे वाईट वाटते, पण हे अमरधाम असल्यामुळे ज्या ठिकाणी सगळं मुक्तीचा धाम आहे. सगळ्यांनी माझी पण इच्छा आहे की कोणीही असं विचार करू नये की ही मंगलमय ठिकाणी या ठिकाणी मला तर आनंद आहे, सुख समृद्ध आणि आनंद मला वाटतोय. हे जे सगळं बघत असताना आणि दोन्ही बाजूला बघत असताना, एकीकडे लग्न आहे, एकीकडे स्मशानभूमी आहे, ह्या सगळ्या परिस्थितीत बघत असताना मला एवढंच म्हणायचं, पुन्हा एकदा वास्तव हेच सत्य आहे आणि सत्याला धरूनच आपण पुढे गेलं पाहिजे. जे दाभोळकर म्हणतात, पानसरे म्हणतात आणि याच्या अगोदर फुले आंबेडकरांनी म्हणलेलं आहे. ज्या ठिकाणी आयुष्याचा शेवट होतो ती म्हणजे स्मशानभूमी. याच स्मशानभूमीत 2 जीवांनी आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे. मी सांगतोय बीड इथल्या स्मशानभूमीतली ही घटना. रेणुका आणि गंगाराम यांचं आज या स्मशानभूमीत विवाह झाला आणि आपल्या आयुष्याची त्यांनी सुरुवात केली आहे. स्मशानभूमीमध्ये शुभ कार्य म्हणजे वर्ज्य मानलं जातं, परंतु रेणुका आणि गंगाराम आणि त्यांच्या कुटुंबियांनी या स्मशानभूमीत शुभविवाह करून हे एक दाखवून दिलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत अनेकदा राज्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या घटनांच्यावर चर्चा झाली, परंतु या घटनेनं खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम झालेलं आहे. हीच खरी कॉम्रेड गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली ठरणार आहे. आता आपण वळणार आहोत पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे सोलापूरहून. राजकीय नेत्यांना पैशांची मस्ती असते असं नेहमीच बोललं जातं आणि याचाच प्रत्यय आलाय तो म्हणजे सोलापूरमध्ये. सोलापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आपल्या नेत्याची वर्णी लागली म्हणून त्याच्या समर्थकांनी पैशांची उधळण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकतोय की विजयानंतरचा हा सगळा जल्लोष आहे. मात्र एकीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा हा बंद केला गेलाय आणि दुसरीकडे अशा पद्धतीची ही पैशाची उधळण आता आपण पाहू शकतोय. तर राजन पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचं समजलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी असा ठेका धरला आणि सोबतच पैशांची उधळणही केली आहे. साहजिकच आहे, सामान्य जनतेला का संताप येणार नाही, कारण अशा पद्धतीने पैशाची उधळण इथे केली जाते. सामान्य माणूस हा आता होरपळतोय, त्याबरोबरच तिथले जे शेतकरी आहेत त्यांना देखील मदत मिळत नाहीये आणि तरी सुद्धा हा अशा पद्धतीचा जल्लोष का केला गेला हा सवाल इथे उपस्थित होता. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी आहेत आता आपल्यासोबत सागर सुरवसे. सागर, काय सांगशील? सोलापूरची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ही, इथून खरं तर कर्ज पुरवठा हा बंद झाला आहे शेतकऱ्यांसाठी, मात्र तरी देखील अशा पद्धतीची जी आहे ती पैशांची उधळण इथं करण्यात आली आहे. हे कितपत योग्य आहे आणि हे सगळं काय प्रकार आहे? हा जो प्रकार आहे तो आज दुपारी ज्यावेळी 4 वाजता राजन पाटील यांची डीसीसी बँकेवरती अध्यक्षपदी निवड झाली, त्यानंतर जे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो आहे तो जल्लोष करायला सुरुवात केली. गुलाल उधळून जो जल्लोष सुरू झाला, हलग्यांच्या तालावरती त्यांनी ठेका धरला आणि त्यानंतर भान हरवलेल्या कुठल्याही सामाजिक जबाबदारी यांच्याकडे नसलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या खिशातून नोटांचे बंडल काढले आणि पैशाची अक्षरशः उधळण केली. त्यानंतर IBN लोकमतचा कॅमेरा ज्यावेळी त्यांच्याकडे बोलला त्यावेळीच मात्र त्या कार्यकर्त्यांचं भान ताळ्यावरती आलं आणि त्यानंतर त्यांनी पैसे जे आहेत ते खाली ठेवून टाकले. नक्की सागर, आपण जसं पाहतोय की हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि याच्या आधी जे आता हिवाळी अधिवेशन झालं त्यावेळेला खरं तर राष्ट्रवादीने खूप जोर लावलेला होता या गोष्टीकडे की शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये, शेतकरी हा होरपळतोय, त्याच्याकडे पैसे नाहीयेत. मात्र त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं हे पैशांची उधळण करणं हे कितपत योग्य आहे? निश्चितच ही बाब जी आहे ती निंदनीय आहे. कारण या ठिकाणी राजन पाटील स्वतः आज सभागृहात सांगत होते अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर की यानंतर कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, कुठल्याही प्रकार शेतकऱ्याची जी पिळवणूक आहे ती कुठल्याही प्रकारची होणार नाही, त्यांना कर्ज दिले जातील. मात्र दुसरीकडे बाहेर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते असे हिडीस प्रकारे पैसे उधळण्याचा प्रकार सुरू होता. अधिवेशन काळामध्ये राष्ट्रवादीने अनेकदा सभागृहामध्ये गोंधळ घातला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत त्यासाठी पॅकेज जाहीर करा, आणि दुसरीकडे मात्र
अशा बेजबाबदार पद्धतीचं जे वर्तन आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हे घडलेलं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सागर, धन्यवाद. तू दिलेल्या सर्व माहितीविषयी. आपण पाहतोय सोलापूरची ही बातमी आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने पैशांची उधळण केली आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी आता. केंद्राकडून दुष्काळग्रस्तांसाठी 3100 कोटींचा निधी हा मंजूर झालाय. एनडीआरएफच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील दुष्काळग्रस्तांना ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर हिवाळी अधिवेशनानंतर लगेचच महाराष्ट्रातले खासदार अरुण जेटलींना भेटले होते. त्यांनी राज्याला भरीव मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे आज नॅशनल डिझास्टर रिलीफ फंडची बैठक झाली आणि बैठकीमध्ये राज्याला 3100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मराठवाडा आणि विदर्भामध्ये दुष्काळाची भयाण परिस्थिती आहे. आधी दुष्काळ, त्यानंतर अवकाळी पाऊस आणि यामुळे आता शेतकरी हा मेटाकुटीला आलाय. गेली 4 वर्ष हीच परिस्थिती आहे आणि यावर्षीही केंद्र सरकारकडून उशिरा मिळालेली मदत आणि राज्य सरकारकडून मिळालेली मदत ही पुरलेली नाहीये. जी मदत सरकारनं जाहीर केली आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल का याबद्दलच त्यांना खात्री नाहीये. आपण पाहूयात नेमके हे शेतकरी काय म्हणतायत ते. उशिरा का होईना, मात्र दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी 3100 कोटीची मदत केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी या मदतीची वाट बघत होता, ती आता जाहीर झालेली आहे. शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं याविषयी आपण जाणून घेऊया. जयाजी सूर्यवंशी आहेत माझ्यासोबत, शेतकरी नेते. जयाजीराव, 3100 कोटी मदत आता तुम्हाला जाहीर झालेली आहे, काय म्हणाल? मुळात खरं तर लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही, या प्रकारची म्हण आम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याचं कारण काय की कालच आपल्या IBN या आपल्या वाहिनीने एक निवेदन दाखवलं की विधानसभेमध्ये जेवढ्या काही घोषणा केल्या, 2-2.5 हजार घोषणा झाल्या, त्याच्यापैकी 179 घोषणा फक्त त्या अंमलात आल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे या केंद्र आणि राज्य सरकारच्या सरकारच्या घोषणेकडे आमचा काही विश्वास राहिलेला नाहीये. आणि ही संपूर्ण मराठवाडासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी घोषणा केलेली 3100 कोटी रुपये, आमच्या वाट्याला 31 रुपये जरी आले तरी आम्ही समाधान मानू, कारण आमच्या 3100 कोटीमध्ये काही भागणार नाहीये. त्यामुळे हे खरं तर लबाड घरचं आमंत्रण आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. वेगळं काय नाही. तुम्ही काय म्हणाल दादा? जवळपास 3100 कोटी आता दुष्काळाचं निवारण होईल मराठवाड्याच्या? आतापर्यंत फक्त शासनानं घोषणाच केल्या, पण हे बी आमच्या पदरी पडतं का नाही हे आम्हाला काही वाटत नाही. 3100 कोटी पूर्ण महाराष्ट्राला आहे, तर महाराष्ट्राच्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला किती येणार आहे? त्याच्यात तुमचं म्हणजे फणड वखर सुद्धा होणार नाही. एवढ्या निधीत काहीच म्हणजे शेतकऱ्याचं काहीच होऊ शकत नाही. तुम्ही काय म्हणाल? 5 वर्षापासून येत्या दुष्काळात हे महाराष्ट्र तर नुसत्या घोषणाच केल्या सरकारनं. 1500 रुपये देऊ म्हणले, ते बी दिले नाही बियाण्यासाठी. हे सरकार आल्यापासून शेतकऱ्याला काहीच अनुदान दिलं नाही, नुसत्या घोषणा चालल्या. आणि आज नुकतीच जाहीर केलं 3100 कोटी. ते किती घेते एक शेतकऱ्याच्या वाट्याला, का नुसते हवातच विरते हे काही समजत नाही. पण तुम्हाला विश्वास वाटेल की हे पैसे येतील? विश्वास वाटत नाही ना. मागचे 1500 बी दिले नाही, त्यांनी घोषणाच केली. की राज्य सरकार असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. फी माफीची घोषणा केली, मागेल त्याला शेततळ देण्याची घोषणा केली, टँकर देऊ घोषणा केली, 4 छावण्या देऊ घोषणा केली, कर्जमाफी किंवा जे काही व्याज आहे ते माफ करू असा प्रश्न, अनेक घोषणा केलेल्या. मात्र त्या घोषणा अंमलात आल्या नाही. त्यामुळं या 3100 कोटीच्या घोषणेवरही या शेतकऱ्यांचा सध्या तरी विश्वास बसत नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, चिते पिंपळगाव, औरंगाबाद. आणि यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत परभणीत क्रूरतेचा कळस, आरोपींना पकडलं पुढच्या 5 तासात. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता बातमी परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये काल दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय. शेतातल्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना जबर मारहाणही केली आणि त्यातल्या एका घरातल्या गर्भवती महिलेला पळवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 4ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या 5 तासांमध्ये अटक केली आहे. पाथरीमधल्या सेलू रोडवरच्या शेतघरांमध्ये घुसून 4 दरोडेखोरांनी आधी लोकांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर याच घरातल्या एका महिलेला पळवून तिच्यावर बलात्कार केला आणि याच आरोपींना पुढच्या 5 तासांमध्ये पोलिसांनी अटक केली. त्या महिलावर जवळपास 3 लोकांनी अत्याचार केला अशी प्रारंभिक आता माहिती आहे. जाताना ते एकाची बायकोला पण घेऊन गेले आणि 1 किलोमीटर दूर जवळपास जाऊन त्याच्यावर बलात्कार केला
आणि पोलिसाला रात्री माहिती मिळाली आणि सगळं कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी ही सगळी आम्ही चालू केली आणि आम्हाला 4 ते 5 संशयित आरोपी सापडलेले आहे. त्यांच्या व्हेरिफिकेशन आता चालू आहे आणि पुढील तपास पण चालू आहे. आल्या मारलं, बोलू द्या म्हणले, पैसे द्या, कत्ती मारली रस्त्यात. बर, किती जणांना मारलं? चौघांना मारलं. अच्छा. दोघांना त्याला मध्ये 2 रूममध्ये 2 गडी होते ना, एकीला एक परिवाराला 1 लेकरू होता आणि एकीची 5-6 महिने झाली गेले. ते दररोज उघडले त्याला मारहाण काही केली नाही, फक्त त्या बाईला उचलून नेलं त्याला. जी 6 महिने गरोदर होती ना तिला उचलून नेलं. त्याच्यावर पोलिस गाडी आली, आम्हाला पाथरी दवाखान्यात आणलं. तिथे थोडं एक इंजेक्शन दिलं त्यांनी आणि पुन्हा म्हणलं तर परभणी जावं. पाथरीच्या सेलू रोड व खेडुळा रोड येथील 3 शेत आखाड्यांवर रात्री 4 चोरट्यांनी धुमाकूळ घातला. यामध्ये पहिल्या आखाड्यावर तर काही भेटलं नाही, परंतु 2 आखाड्यांना यांनी लक्ष केलं. यामध्ये 8 जणांना बेदम मारहाण केली. यातील 3 जण हे कत्तीनं वार केल्यामुळं परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे. तर याच प्रकारे धक्कादायक म्हणजे येथील 6 महिन्याच्या गर्भवती महिलेलाही यांनी उचलून नेऊन तिच्यावर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली जरी असली तरी पोलिसांनी यामध्ये तत्परता दाखवत लगेच या 4ही आरोपींना अटक केलेली आहे. त्यामुळं काहीसा पुढे होणारा वाद हा टळला असला तरीही या 4ही आरोपींची जे वय बघितलं आपण, अत्यंत कमी वयाचे ही आरोपी आहेत, परंतु सराईत गुन्हेगार या पाथरीमधले आहेत. त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या 4 जणांवर कडक कारवाई करण्याची प्रोसिजर आता पोलिसांनी सुरू केलेली आहे. या घटनेमुळे पोलीस अधीक्षक, DYSP या सर्वांनी घटनास्थळाची पाहणी सुद्धा केलेली आहे आणि या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आणि यानंतर आपण घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेकनंतर आपण पाहूया 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दाजीपूर अभयारण्य राहणार 4 दिवस बंद. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता बातमी सिंधुदुर्गातल्या देवगडविषयी. सिंधुदुर्गातल्या फणस गावामध्ये लागलेल्या आगीत काजूची शेकडो कलमं जळून खाक झाली आहे. काडगेवाडीमध्ये ही आग पहिल्यांदा लागली आणि आजूबाजूच्या 5 काजूच्या बागा जळून खाक झाल्यात. गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही आग विझवलेली आहे. तर सुमारे 1200 काजूची कलमं जळून ही खाक झाली आहेत. एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राधानगरीतलं दाजीपूरचं अभयारण्य हे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 4 दिवस हे अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागानं घेतलाय. वन्य प्राण्यांना पर्यटनाचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. राधानगरी दाजीपूर अभयारण्य हे आता 5 दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. तर याविषयी पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दाजीपूरचं जे अभयारण्य आहे ते 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण 31 डिसेंबर रोजी ज्या पार्ट्या होतात त्यामुळे वन्यजीवांना त्रास होऊ नये याच गोष्टीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. वन विभागानं हा निर्णय घेतलेला आहे आणि जे लोक इथे येऊन पार्ट्या करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी भूमिका देखील वन विभागाने यावेळी इथे घेतली आहे. आता बातमी गडचिरोलीमधली. गडचिरोलीमध्ये अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेली बोनालूची जत्रा ही भरवण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यामध्ये असलेल्या अरडा या गावामध्ये गेल्या 200 वर्षांपासून बोनालूची जत्रा भरते. मल्लांना देवाचं 200 वर्ष जुनं मंदिर असलेल्या या अरडा गावात दरवर्षी होणाऱ्या यात्रेचं आकर्षण असतं. यात शेकडो महिला आपला नवस फेडण्यासाठी रांगोळी आणि सजवलेल्या घागरीत बोनालू म्हणजेच प्रसाद तयार करतात. यावर्षी देखील असाच उत्साह या जत्रेमध्ये पाहायला मिळतोय.
आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पहा IBN.